उपस्थित असलेले वंदनीय पिचड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले, आज खास करून दादाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत, बगाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि साबळेदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, भवारी सर उपस्थित आहेत, आणि या धरणाचे खऱ्या अर्थाने ज्यांच्या हाताने काही का होईना या ठिकाणी काम झालं ते कळू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित, मंचावर उपस्थित नुकतंच मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय शिवाजीराजे धुमाळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय देशमुख साहेब, या व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठाची समोर बसलेले सर्वच मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्या अनुषंगाने थोडंसं सगळ्यांची व्यासपीठावर अनेक मान्यवरांची भाषणं होते, परंतु थोडीशी वेळेची आणि सगळ्या गोष्टीची विचार करता सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी सुरू करतोय. आज खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला लागलेली आपली सर्वांची साक्ष, का ज्या पद्धतीने आपण पाहत होतात की सर्वजण आपण 2021 साली 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी याच भंडारदरा धरणावरती कार्यक्रम घेतला होता, आणि हा कार्यक्रम घेत असताना त्यामागे आपल्या सर्वांची भावना होती की या भंडारदरा धरणाचं नामकरण आद्य क्रांतिकारक राघोजी धरण व्हावं, या पद्धतीची आपल्या सर्वांची मागणी होती. त्यावेळेस पाहिलं असेल आपल्यातली अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि या उपस्थित मान्यवरांनी अनेक वेळेस पाहिलं असेल, त्यावेळेस पाहिलं असेल का त्यावेळेसचं असलेलं सरकार, त्यावेळेसचं असलेलं सरकारने मागच आमचं बँडही बंद केला, बँजोही बंद केला, ढोलही बंद केले, नाचगाणंही बंद केलं, आणि तुम्ही साध्या पद्धतींचा बोर्डचं अनावरण करायचं होतं ते देखील करू नका, अशा पद्धतीचं हे सांगितलं. आमच्या काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केल्या. मला या ठिकाणी फलक झळकायचा होता, मला 4 पोलीस बरोबर घेऊन आले, फक्त अरेस्ट दाखवलं त्यांनी, फक्त कागदपत्री अरेस्ट करून आणलं आणि इथं दाखवलं की मी त्यांचं फलक फरकवला. मग हा सगळा झालेला इतिहास, या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती कालच 4 सप्टेंबर 2024 साली या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या 4 दिवस अगोदर या सरकारने खऱ्या अर्थाने आपल्याला एक भेट दिली, जी मागणी वंदनीय पिचड साहेबांनी या ठिकाणी केलेली होती, आणि या मागणीच्या मधून या ठिकाणी हाच सगळ्यांच्या बद्दलची मागणी हीच होती का ज्या ठिकाणी राघोजींचे पाय लागलेले आहेत, त्या राघोजींच्या पाय लागलेल्या भूमीला आणि त्याच्यानंतर उभं राहिलेलं जे काही धरण आहे, ज्यावेळेस राजेने अतिशय कल्पकतेने सांगितली का जी भूमी आहे ती भूमी आपली, जे पाणी आहे ते पाणी अडवलेलं, धो पडणारा पाऊस, हा पांढरे पाटलांनी सांगितला की पडणारा पाऊस आणि साचलेलं पाणी हेच आदिवासींनी बघायचं का. कधीतरी कुठेतरी आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी या धरणावर येता आलं पाहिजे, धरणाला आदराने या ठिकाणी राघोजींचं नाव देता आलं पाहिजे, आणि राघोजींचं नाव घेतल्यानंतर पुढच्या भविष्यातल्या पिढ्या आहेत त्यांना देखील या ठिकाणी वाटचाल केली पाहिजे का हे आपलं धरण आहे आणि आपल्या धरणावरती या ठिकाणी आपला अधिकार आहे. हे खऱ्या अर्थाने सांगण्याच्या निमित्ताने कार्यक्रम हा आज आवर्जून या ठिकाणी घेतला, हेही सांगतो. कार्यक्रम घरातला धरला असता तर तो स्पिलवेअरला गेटच्या बाहेर धरला असता, परंतु माझ्या मते आलेल्यापैकी बरेच जण अजून धरणावर आलेली नव्हती, त्याच्यामुळे या ठिकाणी जाणीव झाली पाहिजे धरण आपलं आहे, या तालुक्याचं धरण आहे, आणि तालुक्यातलं धरण आपल्याला आपल्या कामासाठी आणि आपल्या उपयोगासाठी हे पाणी आहे याचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आज आपण पाहत असाल बरेच वेळेस चर्चा होते त्या राघोजींचं नाव प्रत्येक गावागावामध्ये आदराने घेतलं जातं. मागच्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं, डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी पिचड साहेबांना असाच एकदा प्रश्न विचारला, ज्या महान क्रांतिकारांनी आणि आद्य क्रांतिकारांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष दिला, आणि हा संघर्ष देत असताना जीवाची बाजी लावून स्वतःचं रक्त सांडून या देशासाठी स्वतःचं बलिदान देऊ केलं, आणि त्यावेळेस कुठेतरी आपण बघतो का हे सर्वसामान्यांना स्वातंत्र्य मिळालेलं असे थोर अनेक क्रांतिकारक आहेत की ज्या क्रांतिकारांमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. अशा क्रांतिकारकांचा सन्मान वेळोवेळी केला गेला पाहिजे. ज्या राघोजींचा इतिहास या ठिकाणी
बरेच वेळेस या ठिकाणी जुन्या काळात सांगितलं जातं का आमच्या महिला भगिनी जात्यावरती ओव्या गायच्या, त्या ओव्यातून कुठेतरी राघोजींचा उल्लेख व्हायचा. आज या ठिकाणी आपण बघतोय का त्या सर्व ओव्यांच्या माध्यमातून मागोवा घेतला. राघोजींचा इतिहास डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी या ठिकाणी शोधला. साहेबांनी त्यांना पूर्णपणे ज्या वेळेस ज्या गोष्टी असतील त्या सहकार्य केल्या आणि आज खऱ्या अर्थाने राघोजींचं स्मरण पूर्ण नवीन आदिवासी तरुणांच्या मध्ये संचार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. किंबहुना या ठिकाणी आपण पाहत असाल राघोजीचं गाणं लागलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर भरून येतो आणि ऊर भरून आल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी वाटतं की आमचाही कोणीतरी महान क्रांतिकारक आहेत, त्या महान क्रांतिकारकांनी या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं हे पाहायची वेळ खऱ्या अर्थाने आपल्या तरुण पिढीला पुढं पाहायला मिळते. आज आपण बघत असाल का मागच्या कालखंडामध्ये एकीकडे हे कार्य होत असताना तालुक्यात देखील या ठिकाणी आपण पाहत असाल राजांनी तुम्ही उल्लेख केला तसं सभापती पदापासून गावोगावांना या ठिकाणी दुष्काळ झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती वंदनीय पिचड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बंधारे झाले असतील, रस्त्यांचे कामं हाती घेतले असतील, MRGSच्या रोजगार हमीच्या माध्यमातून हे कामं हाती घेतले असतील. आज आपण पाहतो की अनेक गावांमध्ये सहजपणे विचारलं जातं का हा पाझर तलाव कधीचा, तर सहजपणे म्हणतो की दुष्काळातला पाझर तलाव. मग दुष्काळातला पाझर तलाव आहे तर त्यावेळेस तो पाझर तलाव झाला म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही का होईना पाणी साचलेलं पाणी कुठेतरी उचलता आलं, शेतीपर्यंत नेता आलं, शेती समृद्ध करता आली आणि या शेतीतून 2 पैशाचं उत्पन्न झालं आणि या उत्पन्नातून खऱ्या अर्थाने आज आमचा तालुका सुजलाम सुफलाम झालेला आम्हाला पाहायला भेटतोय. हे खऱ्या अर्थाने हे श्रेय साहेबांचं श्रेय हे जरूर या निमित्ताने सांगितलं गेलं पाहिजे. मागच्या 40 वर्षात काय झालेलं आहे, 40 वर्षात या ठिकाणी आपण बघत असाल का वाड्यापाड्यांपर्यंत रस्ते झालेत, अनेक गावांना या ठिकाणी केटीवेअर झाले असतील, बंधारे झाले असतील, पाण्याचं साठवण्याचं धोरण झालं असेल, MI टँकची निर्मिती झाली असेल. आज आपण बघतोय की विकासाच्या नावावरती काही चेष्टा सुरू झालेल्या आहेत. विकास म्हणजे नेमकी विकास काय? एखाद्या आपण म्हणतो जुन्या काळामध्ये आपल्याकडं सपराची घरं होती, त्याच्यावर गवतं होती आणि गवताच्या सपरावरती पत्रा टाकला म्हणजे तो विकास नव्हता होत. घरातील जुनी माणसं म्हणायची तर त्या ठिकाणी जर पुढची पिढी कर्तव्यानं निघाली तर कर्तृत्वानं निघालेल्या पिढीने त्या ठिकाणी नुसतं पत्रे नाही तर नवीन घर बांधून चांगल्या पद्धतीचं घर बांधलं तर त्याला ते विकास म्हणायचे. आज राजे दुर्दैवाने आम्ही बघतोय की जे मागच्या 40 वर्षाच्या कालखंडात जे रस्ते झालेले होते त्या रस्त्यांवरती डांबर टाकायचं काम सुद्धा डांबर टाकायचं काम चालू आहे, त्याला आम्ही विकास म्हणतोय. आणि जे कामं या ठिकाणी मागच्या कालखंडात झाले होते त्यांना जर सांगितलं की त्यांच्यावरचा निधी जर पाहिला तर तो 2500 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्तचा निधी चालू आहे. मग या 2500 कोटीच्या मध्ये नवीन एखादं धरण बांधलंय का, नवीन पाण्याचा साठा तयार झालाय का, ही देखील खऱ्या अर्थाने महत्त्वाची बाब आहे. आज आपल्याला या निमित्ताने मी जाणीवपूर्वक राजकारण बोलणार नव्हतो परंतु राजे आपण सांगितलं म्हणून थोडंसं बोलायची वेळ आलेली आहे. आज एक पवित्र दिन आहे. सर्व आदिवासी बांधवांच्या मनामध्ये एक हर्षोल्लास आहे, आमच्या सर्वांच्या मनामध्ये का ज्या राघोजींनी खऱ्या अर्थाने हा लढा दिला, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थाने मानवंदना या राज्य सरकारने दिलेले आहेत. त्याबद्दल खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर आमचे पालकमंत्री माननीय विखे साहेब यांनी देखील या कामामध्ये अतिशय महत्त्वाची मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मी आज या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भविष्यकाळात राजे आपण म्हटलात की राजकारणाचं काय, तर राजकारणाच्या बद्दल साहेब बोलतील पण बोलत असताना एकच सांगू इच्छितो का आजपर्यंत पिचड कुटुंबांनी जी दिलेलं, कारण की आमचे आजोबा जे आहेत ते शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्यांनी जी काही सांगवलेली शिकवण होती ती शिकवण गोरगरिबांच्या अडचणीला उभं राहा आणि ही जी शिकवण आहे ती शिकवण घेऊन या ठिकाणी आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि ही शिकवण घेऊन येत असताना समाजावरती ज्या ज्या गोष्टी असतील, मग कालचंही आपण बघितलं का पेसा संदर्भातला जी अडचण निर्माण झाली आणि 84व्या वयाच्या मध्ये देखील साहेब 1 तारखेला गांधी जयंतीच्या 1 दिवस अगोदर आम्ही सर्वजण गांधीजींच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसलो होतो.
का पेसाच्या माध्यमातून जो पेसा कायदा झाला, या पेसाच्या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने गोरगरीब आदिवासी तरुणांना ज्या नोकऱ्याच्या संध्या आहेत, या नोकऱ्याच्या संध्या या ठिकाणी जायला लागलेल्या आहेत, त्याकरता खऱ्या अर्थाने आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनामध्ये 84 वयामध्ये देखील पिचड साहेब तळपत्या उन्हामध्ये येऊन बसले. मान्य मंत्री सर्व या ठिकाणी धावत आले. धावत आल्यानंतर साहेबांना या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी म्हटले, तुम्ही चला. मुख्यमंत्र्यांसमोर गेले, बैठक केली आणि त्याच्यावरती चर्चा केली, त्या ठिकाणी मार्ग काढला. परंतु मार्ग काढला तर तो मार्ग देखील पेसाचा मार्ग, त्याच्यात वैयक्तिकरित्या मी समाधानी नाही आहे. कारण की ज्या पद्धतीने कायमस्वरूपीचे आदेश देणं क्रमप्राप्त होतं, ते क्रमप्राप्त या ठिकाणी आदेश झालेले नाहीत. ते या ठिकाणी मानधन तत्वावरचे आदेश निघालेले. होऊ द्या, निवडणूक आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी आपण म्हणतो का काही कोर्टात प्रलंबित प्रश्न आहेत म्हणून त्या ठिकाणी मानधन तत्वावरती जे दिलेले असतील. परंतु पुढे चलून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का हा पेसाचा लढा असू द्या, आदिवासी समाजाचा लढा असू द्या, आरक्षणाचा लढा असू द्या, किंबहुना या तालुक्यामध्ये पाण्याचा लढा असू द्या, हा लढा घेऊन खऱ्या अर्थाने पुढे जायचं आहे. आणि पुढे जात असताना आपण पाहिलं असेल का, जर तसं पाहिलं तर मुळा विभागातील मंडळी आहेत, आढावा विभागातील मंडळी आलेली आहेत आणि प्रवरातली मंडळी आहेत. तिन्ही पाण्याच्या खोऱ्यामधील या ठिकाणी मंडळी आलेली आहेत. एकच सांगू इच्छितो आणि एकच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो का ज्या धरणाचं आपण या ठिकाणी नामकरण केलेलं आहे, त्याला आता राजे म्हटले तसं उद्याच्या 1-2 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होतील. त्याच्यानंतर निळवंडेला या ठिकाणी आपण म्हणतो सहजपणे या ठिकाणी बरेच जण म्हणतात का 50 वर्ष या ठिकाणी लागली त्या धरणाला उभारणीला. त्यानंतर आपण बघतो की मुळा विभागामधलं पिंपळा खांड धरण असू द्या, वरचे आंबेतपासून तर देवहांडीपर्यंत एक सगळे MI टँक असू द्या, इकडं आढळत गेल्यानंतर कोकणवाडीचा नवीन झालेला MI टँक असू द्या किंवा सांगवी धरण असू द्या, पाडोशी असू द्या, हे झालेले कामं मागच्या 40 वर्षाच्या कालखंडात झाले. एकच प्रश्न सर्वांना विचारू इच्छितो, 40 वर्षाची पाणी घरामध्ये साठवण्याची पद्धत काय होती? 40 वर्षापूर्वी पाणी साठवण्याची पद्धत आपल्याकडं हंड्यान कळशांमध्ये पाणी साठवायचं, कोणी गाडग्या माडग्यांमध्ये पाणी साठवायचं. आज परिस्थिती बदलली, पाण्याची उपलब्धता वाढलेल्या पाण्यामुळे खऱ्या अर्थाने शेतीमध्ये थोडंसं पाणी घेऊन जाऊ शकलो. शेतीमुळे कुठेतरी आपण त्या ठिकाणी 2 पिकं घेऊ शकलो. सुदैवाने काहींना घरकुलं भेटले असतील किंवा काहींनी स्वतःच्या माध्यमातून स्वतःचे घरं चांगले केले असतील. स्वतःचे घरं चांगले झाल्यानंतर आज आम्ही बघतो पाणी साठवण्याची पद्धत सहज पाहिली तर घरासमोर या ठिकाणी पाण्याचे ड्रम आलेले पाहायला भेटतात. जे 40 म्हणजे जे 4 हंडे या ठिकाणी घरामध्ये पाण्याचे साठवायचो काय का, जे 4 हंडे, ज्या 4 हंड्यांमध्ये या ठिकाणी मोजून 20-20 लिटरचं जर पाहिलं तर 80 लिटरमध्ये या ठिकाणी आमच्या महिला भगिनी या ठिकाणी स्वयंपाकापासून सगळं नियोजन असायचं. आल्या गेलेल्या पाहुणे रावल्यांना पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये 4 हंड्यांमध्ये सगळ्या गोष्टी दिवसभर काढायच्या, ही पद्धत होती. आज पद्धत बदलली. पद्धत आपण बदलून या ठिकाणी पाण्याच्या टाक्यावरती आलो. प्रत्येकाच्या घरासमोर घरकुल जरी असलं तरी 200 लिटरचं बॅरल आपल्या घरासमोर आहे. ज्यांचे बंगले झाले असतील, घर बांधले असतील, त्यांनी 1000 लिटरची टाकी त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. शेती जी पूर्वीच्या कालखंडात शेती जी होती ती शेती 10-12 जास्त म्हणत नाही, मी लांब म्हणत नाही 40 वर्षापूर्वीचा, पण मोजून तुम्ही 10 वर्षापूर्वीच आपल्या गावामधलं जे शेतीचं जे काही शिवार होतं ते शिवार 10 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं शिवार ज्याच्या माध्यमातून पाणी वाढलेल्या पाण्यामुळे आपण डोंगरापर्यंत लेवली केल्या आणि लेवल करून त्या ठिकाणी पाणी नेऊन भाजीपाला पिकासारखं पीक घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी हे पिकं घ्यायला सुरुवात झाल्यानंतर पाण्याची व्याप्ती वाढली का कमी झाली? वाढली. मग आता तुम्हाला या ठिकाणी विचारू इच्छितो का 40 वर्षापूर्वी जे धरण बांधारे झाले असतील, याला भंडारदरा वगळता भंडारदराला 100 वर्ष होतील, परंतु पुढच्या कालखंडामध्ये जे 40 वर्षात धरणं झाले होते आणि पाण्याचा वापर वाढतोय, वाढलेल्या पाण्याच्या वापरानंतर पुढं पाण्याच्या धरणांची आवश्यकता वाढणार आहेत का कमी होणार आहेत? पाणी आपल्याला या तालुक्यात नवीन पाणी निर्माण करणं गरजेचं आहे का नाही, हे एवढंच विचारू इच्छितो. मग त्याच्यासाठी कोण काय धोरणं घेतोय? राजकारण जाऊ द्या, राजकारणामध्ये आमदारांची भांडणं होतील, मारामाऱ्या होतील, इकडचं तिकडं होईल, हा इकडची खुसपट काढल तो त्याला सांगल,
परंतु सामान्य जनतेच्या आयुष्यातला जर महत्त्वाचा प्रश्न काय ही पसलेली तरुण पिढी, या तरुण पिढीच्या भविष्याचं पुढचे 20 वर्षानंतर यांच्या हातात, पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर यांना हातात त्या ठिकाणी शेती असेल, नोकरी असेल, या सर्व गोष्टी करायच्या आहेत. मग हे करत असताना पुढचं युद्ध, बरेच जण अनेक मान्यवर या ठिकाणी म्हणतात पुढचं महायुद्ध कशावरून होणार आहे? पाण्यावरून. मग पाण्यावर महायुद्ध होणार असेल तर नवीन तालुक्यातील पाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कोण काय करतंय, काय भूमिका आहेत या देखील ऐकून घेतल्या पाहिजेत. नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली पाहिजे. हे आज या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी जाणीवपूर्वक या गोष्टींचा उल्लेख करतोय का जर नवीन पाणी निर्माण झालं तरच पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांना या ठिकाणी पाण्याचा आणि हक्काचं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. नाही तर या ठिकाणी वेळ काळ गेली तर डांबरच पाहायची वेळ येणार, त्याच्यापेक्षा पुढं काही विकास पाहता येणार नाही. हे जाणीवपूर्वक या निमित्ताने सांगू इच्छितो. मागच्या 5 वर्षात दुर्दैवाने एकही नवीन धरण, एकही पाण्याचं थेंब अडवण्याची भूमिका झालेली नाही. आणि खऱ्या अर्थाने आजच्या या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो, जे तुमच्या माझ्या मनातलं जे काही नाव होतं आणि पुन्हा एकदा या सरकारने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण केल्याबद्दल सरकारचे आणि आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला आज जाणीवपूर्वक आपण पाहत असाल का पिचड साहेबांच्या हस्ते हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचं कारण आहे का ज्यावेळेस आम्ही आभार मानण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो असेल, मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो असेल, त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं का साहेब आपल्या हस्ते उद्घाटन घ्यायचं आहे, कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्हाला वेळ द्या. परंतु त्यांनी या ठिकाणी 2 गोष्टी सांगितल्यात. काय गोष्टी सांगितल्यात का पिचड साहेब, एक पहिली भूमिका, तुमची जी मागणी होती ना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय नाव द्यायची, ती मागणी तुमची यथायोग्य आहे. तुमचं पत्र आलं म्हणून सर्व गोष्टी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थाने मंजुरी दिल्या आणि आज हे राघोजी भांगरे धरण या ठिकाणी आपल्याला नाव देऊ केलेले आहेत. दुसरा भाग का उद्घाटनाला वेळ मागितल्यानंतर ते म्हणे आता तुम्ही पाहताय आमच्या भोवती काय काय चालू आहे, दररोज कुठं ना कुठं आंदोलन मोर्चे आहेत, एकीकडे निवडणुका लागलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठं काय करावं काय नाही या सगळ्या बैठकांचं आमचं सुरू आहेत. परंतु ज्या आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये सदैव तुमचा पुढाकार राहिला आणि आदिवासींना न्याय देण्याची भूमिका तुमची राहिलेली आहे, मग तुमच्यापेक्षा मोठं कोण होऊ शकतं? सरकारच्या वतीने तुम्हीच जा आणि ते उद्घाटन करा हे आदेश साहेबांना दिले म्हणून खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. हे जाणीवपूर्वक आज या निमित्ताने सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आज या ठिकाणी सरकारचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्य कालखंडामध्ये ज्या भूमिका असतील, राजकीय भूमिका आहेत, त्या राजकीय पटलावर मांडल्या जातील. आज ह्या आद्य क्रांतिकारक राघोजींचा नामकरणाचा सोहळा आहे, त्याच्यात राजकारण बाजूला ठेवून जाणीवपूर्वक हे भाषण करतोय. म्हणून खऱ्या अर्थाने आपण सर्व मान्यवर मंडळी अतिशय लांबून आणि बराच वेळ झाला तर आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.